विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण याच विषयी त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आपण त्यांच्याकडे जाऊया। कळसे सर, खरं तर पहिला प्रश्न हाच असेल की वन नेशन वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूक हे विधेयक जर मान्य झालं तर ते मान्य झाल्याचा काय फायदा असणार आहे, काय तोटा असणार आहे? फ्रेम चेक करा एकदा व्यवस्थित। हे विधेयक आहे हे सकृतदर्शनी आपल्याला चांगलं वाटतं निश्चितच, कारण लोकसभेच्या वेळेस विधानसभाच्या निवडणुका घेणं हे कधीही चांगलं। कारण मला आठवतं 1962 1967च्या इलेक्शन आपण विधानसभेसाठी मतदान करायचो आणि 2 बॅलेट पेपर्स असायचे, लोकसभेसाठी सुद्धा मतदान करायचो। त्यामुळे त्याच्यामध्ये असं काही असं प्रायमाफेसी असं काही दिसत नाहीये, वावगं काही दिसत नाही आणि खर्चात बचत होईल असंही मला वाटतं। कारण लोकसभेसाठी आता इलेक्शनचा खर्च प्रचंड आहे, कारण 80 कोटी मतदार आपल्याकडे देशामध्ये मतदान करतात। तर त्यामुळे हा खर्च सुद्धा खूप वाढलेला आहे, प्रशासकीय खर्च या वन इलेक्शनमुळे। तर हा विधानसभेसाठी वेगळा खर्च करायचा, लोकसभेसाठी वेगळा खर्च करायचा, यामध्ये सुद्धा निश्चित बचत होईल। आणि हे एक प्रकारे आता ऑफकोर्स हे बिल लोकसभेमध्ये आल्यानंतर याच्यावर वेगवेगळ्या पक्षांची मतं ते मांडतील, त्यामध्ये आपल्याला कळून चुकेल की काय त्याच्यामध्ये तोटे आहे आणि देशाला काय फायदे। पण खर्चाच्या दृष्टीने बघितलं तर हा एक चांगला प्रयोग आहे आपल्या देशामध्ये, वन नेशन वन इलेक्शन। कारण आता प्रशासकीय खर्च खूप वाढलेला आहे आणि यामुळे फारसा काही असं म्हणजे लोकमतावर जनमतावर काही परिणाम होईल असं मला काही म्हणजे सकृतदर्शनी तरी वाटत नाही। आता याचा सखोल अभ्यास या विधेयकाचा करायला हवा, त्यातले क्लॉजेस बघायला हवे, त्यानंतरच त्याच्यावर काहीतरी निश्चित असं मत मांडता येईल। पण सर, याचे तुम्ही ज्याप्रमाणे फायदे म्हणताय त्याप्रमाणे काही तोटे सुद्धा आहेत का? जर असतील तर मग ते तोटे नेमके काय आहेत त्याविषयी थोडंसं, किंवा काय असू शकतात तोटे? तोटे असू शकतात। आता कसं आहे की जनमत आता यावेळेस बघा ना, लोकसभेला वेगळं जनमत होतं, विधानसभेला वेगळा जनमताचा कौल मिळाला। हे सुद्धा हा सुद्धा एक प्रकारे म्हणजे कदाचित लोकसभेच्या वेळेस जर विधानसभेचं इलेक्शन झालं असतं तर त्याच्यामध्ये वेगळं एक चित्र निर्माण झालं असतं आपल्या राज्यामध्ये। हा सुद्धा तोटा आहे, कारण जनमत हे बदलत असतं, त्यामुळे प्रत्येक वेळेस त्याचा कसा कौल लोकांचा येईल हे सुद्धा सांगणं एक म्हणजे धाडसाचं ठरेल। त्यामुळे याचा संपूर्ण सखोल अभ्यास केल्याशिवाय याच्यावर, कारण ह्या प्रोव्हिजन्स बिलाचे काही मला बघायला मिळालेलं नाहीये आणि या बिलाचे प्रोव्हिजन्स काय, त्याची इम्प्लिकेशन्स काय, आणि शेवटी हे बिल लोकसभेमध्ये जॉईंट कमिटीला राहीलच, जॉईंट सिलेक्ट कमिटीला, आणि सिलेक्ट कमिटीमध्ये याचा सखोल अभ्यास होईल, उहापोह होईल आणि याचं प्रॉस अँड कॉन्स काय आहे विधेयकाचे याचा अभ्यास करूनच पुढचा निर्णय लोकसभा सुद्धा घेईल असं दिसतंय मला एक प्रकारे। तर सर, आणखी एक चर्चा जी आहे या विधेयकासंदर्भातली, ती चर्चा अशी आहे की हे विधेयक जर मंजूर झालं, जर पास झालं, जर जेपीसी कडून सुद्धा त्याला मान्यता देण्यात आली तर राष्ट्रीय पक्षांना याचा मोठा फायदा होईल, मात्र जे लहान पक्ष आहेत, जे प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांना तोटा होईल असं सुद्धा बोललं जातंय। असं होऊ शकतं हे विधेयक जर पास झालं तर वस्तुतः? नाही, आता लहान पक्षांना तोटा कसा होईल किंवा राष्ट्रीय पक्षाला फायदा कसा होईल हे आता कसं एक्सप्लेन जर त्यांनी चांगल्या प्रकारे करू शकले जेपीसी मध्ये वगैरे, तर मग त्यानंतरच त्याला निश्चित असं एक रिप्लाय देता येईल, उत्तर देता येईल। कारण फायदा तोट्याचा हा प्रश्न नाहीये, कारण हा देशाचा एक देश एक निवडणूक ही संकल्पना खरोखर चांगली आहे। कारण काय, एकाच देशामध्ये दोनदा निवडणुका घेणं विधानसभेसाठी लोकसभेसाठी हे एक थोडंसं आपल्या देशाच्या दृष्टीने आर्थिक संतुलन राखण्याच्या दृष्टीने सुद्धा फार कठीण आहे। त्यामुळे यामध्ये सखोल आता काय चर्चा होती लोकसभेमध्ये त्यानंतरच आपल्याला कळू शकेल असं दिसतंय मला एक प्रकारे। बरं कळसे सर, तुम्ही बोलताना मगाशी क्लॉजेसचा उल्लेख केलात, अर्थात क्लॉजेस जे आहेत ते अद्यापपर्यंत आपल्या समोर आलेले नाहीत। मात्र एक प्रश्न जो सामान्यपणे सगळ्यांना पडलाय, सगळेजण त्याविषयी बोलतायत, तो म्हणजे असा की एकाच वेळी लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक झाली, दोन्हीकडे सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधी जर लोकसभेचं म्हणजे केंद्रातलं सरकार हे जर कोलमडलं तर मग राज्यातल्या सरकारचं काय होणार? निवडणुका दोन्हीकडे होणार की मग काय होणार? या संदर्भातले क्लॉजेस काय असू शकतात? कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे क्लॉजेस असू शकतात? शक्यता काय असू शकतात त्याविषयी थोडं? नाही, हे अगदी स्पष्ट आहे। याच्यामध्ये लोकसभेचा कौल वेगळा मिळणार आणि विधानसभेचा कौल वेगळा मिळणार।
कारण जनमत दोन्हीकडे वेगवेगळं येणार कदाचित. त्यामुळे जर लोकसभा आहे आणि विधानसभेचं सरकार कोसळलं तरी लोकसभेवर काही परिणाम होणार नाही, किंवा लोकसभा कोसळली सरकार कोसळलं तरी विधानसभेचं सरकार तेच राहील. यामध्ये काही म्हणजे मला वाटत नाही काही एक डिस्क्रिपन्सी असेल. कळसे सर, आपण पाहतोय आता कशा प्रकारे विरोध जो आहे तो सुरू झालेला आहे आता लोकसभेमध्ये. काय नेमकं कारण असू शकतं विरोध करण्याचं विरोधकांचं, इंडिया आघाडीचं राजकीय कारण, पॉलिटिकल रिझन नेमकं काय असू शकतं या विधेयकाला विरोध करण्याचं? नाही, याच्यामध्ये एक दिसतंय की लोकसभेमध्ये जी चर्चा चाललेली आहे त्यामध्ये कसं दिसतंय की जर लोकसभेमध्ये सत्तारूढ पक्षाला जर बहुमत मिळालं तर तेच बहुमत कदाचित सगळ्या विधानसभामध्ये किंवा राज्यामध्ये राष्ट्रामध्ये मिळू शकेल. आणि त्यामुळे एक पक्षाची एक वन पार्टी रूल असा स्थापित होईल आणि यामुळे एक प्रकारे हुकुमशाहीकडे कदाचित देश वाटचाल करेल अशी भीती विरोधी पक्षाला वाटते. तर त्यामुळे त्यांना ते छोट्या पक्षांना थोडासा मारक पडेल हे विधेयक. आणि सत्तारूढ पक्षाच्या बाजूला एखादं बहुमत असेल, कारण आपल्याला 71चं इलेक्शन आठवत असेल, इंदिरा गांधींचं सरकार होतं आणि त्यांनी गरिबी हटावची घोषणा दिली होती आणि देशामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं होतं आणि त्यावेळेस काँग्रेस पक्षाला 2/3पेक्षा जास्त बहुमत 71च्या इलेक्शनमध्ये मिळालेलं होतं. तर अशा प्रकारे जर वातावरण निर्माण झालं तर देशामध्ये एकाच पक्षाचं विधानसभेला आणि लोकसभेला सरकार येऊ शकतं की शक्यता तशी आहे. आणि त्यामुळे एक वन पार्टी डेमोक्रेसी न राहता, एक प्रकारे ती लोकशाही न राहता एकपक्षीय हुकुमशाहीचा धोका विरोधी पक्षाला वाटतो असं मला एक प्रायमफेसी इफ आय एम करेक्ट चर्चेवरून असं जाणवलं. आणि त्यामुळे छोट्या पक्षाला सुद्धा त्याचा धोका होऊ शकतो किंवा त्यांची संख्या कमी होऊ शकते असं एक काहीतरी चित्र लोकसभेमध्ये मला दिसलंय. तर हा एक यातला एक ड्रॉबॅक आहे या विधेयकाचा असं यावरून दिसून येतं. ऑफकोर्स त्यातील एक सविस्तर तरतुदी बघितल्यानंतर आपल्याला याच्यावर चांगली एक चर्चा घडवून आणता येईल. अर्थात खरं आहे सर, ज्यावेळी आपल्या तरतुदी आपल्या समोर येतील तेव्हा आपण आणखी चांगली चर्चा करू शकतो. आणखी एक प्रश्न असा आहे, मगाशी तुम्हीच बोलताना एक मुद्दा असा मांडला होता की जनमत हे काही महिन्यात सुद्धा बदलू शकतं. म्हणजे आता लोकसभेचं आणि विधानसभेचं तुम्ही उदाहरण दिलं होतं. अगदी काही महिन्यांपूर्वी लोकसभा झाली, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अर्थात इंडिया आघाडीला चांगलं जनमत हे मिळालं होतं, जास्त खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले होते. विधानसभेला प्रचंड बहुमत हे महायुतीला मिळालेलं आहे. जर या निवडणुका एकाच वेळी झाल्या तर हे कुठेतरी धोकादायक आहे किंवा हे चित्र पालटलेलं दिसू शकतं असं वाटतंय की मग एकत्र निवडणुका झाल्या असत्या तरी सुद्धा लोकसभेचा आणि विधानसभेचा निकाल हा वेगवेगळा लागू शकला असता? निश्चितच लागू शकला असता. कारण आपल्याला मी पूर्वीचं एक उदाहरण देईल. जेव्हा जनता पार्टीचं गव्हर्नमेंट प्रचंड बहुमताने इथे सत्तेत आलं होतं इमर्जन्सी नंतर 1977ला ज्या इलेक्शन झाल्या त्यामध्ये जनता पार्टीचं गव्हर्नमेंट सत्तेवर आलं आणि काही राज्यामध्ये काँग्रेस पक्षाची सरकारं होती. त्यावेळेस चरण सिंग हे गृहमंत्री होते भारताचे. तर त्यांनी सगळे 9 राज्याचे मला वाटतं सरकार एका फटक्यात बरखास्त केली. कारण एवढंच दिलं की लोकसभेला जनता पार्टीला बहुमत असल्यामुळे विधानसभेमध्ये या पक्षांना किंवा या पक्षाच्या सरकारला कुठलाही राहण्याचा हक्क नाही हे कारण देऊन बऱ्याच पक्ष 9 राज्याची विधानसभा त्यांनी बरखास्त केली. ऑफकोर्स तो खटला पुढे सुप्रीम कोर्टात गेला, SR बोंमई वगैरे, तर ते होऊन गेलेलं होतं. तर अशा सुद्धा घटना घडू शकतात त्याच्यामध्ये. तर सत्तारूढ पक्षाला एका वेळी आणि एक पक्षाचा हे झालं, निवडणुका झाल्या तर सत्तारूढ पक्षाला एखाद्या लाभ मिळून किंवा कुठल्याही पक्षाला लाभ मिळून जर त्यांचं लोकसभेमधलं सरकार आलं तर तेच सरकार विधानसभेमध्ये सुद्धा येऊ शकतील. आणि हा एक सुद्धा म्हणजे एक विचार करण्यासारखा विषय आहे. कारण आता आपण महाराष्ट्रात बघितलं की जनमत जे लोकसभेला होतं ते बदललं. कारण आता महायुतीला प्रचंड बहुमत आपण इथे घेतलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, पण तसंच बहुमत आपण लोकसभेला नव्हतं. तर हा एक सुद्धा डिस्क्रिपन्सीचा विषय आहे. हा थोडासा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. यात काय तरतुदी केलेल्या आहे विधेयकामध्ये हे थोडंसं बघणं इंटरेस्टिंग ठरेल असं मला वाटतं. खरं कळसे सर, धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूजला इतका वेळ दिलात आणि सविस्तर बातचीत केलीत यासाठी. आणखी ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी समोर आल्या की आपल्याला आणखी सखोल चर्चा या विषयावर करता येईल. तुर्तास धन्यवाद. तुम्ही हा सगळा विषय आपल्या पुढारीच्या प्रेक्षकांना समजावून सांगितलात त्यासाठी.